वर्षाच्या दरम्यान शासकीय निवासी शाळेतील मुलं लूज मोशन म्हणून कंप्लेंट घेऊन आली होती. पण जर आपल्याला शंका आल्यामुळे आपण त्यांना ॲडमिट केली, तोपर्यंत आपल्याकडं जवळजवळ 20 ते 22 मुलांचा लॉट आलेला आहे. सगळ्यांची एकच तक्रार होती की पोटात दुखतं आणि संडास उलटीचा त्रास चालू झालेला आहे. रात्री 2-3 वाजल्यापासून झालेला आहे. त्यातले 2 मुलं जरा जास्त डिहायड्रेट होते, त्यांना आपण ट्रीटमेंट घेतलेली आहे. सर्व मुलांना आपण IV कनेक्ट केलेले आहेत. या मुलांच्या बाबतीत एकच आहे की त्यांनी कालचं जे नॉनव्हेज जेवण खाल्लं होतं त्याच्यामुळे ही विषबाधा असण्याची शक्यता आहे. अजून त्यात आपण गॅरंटेड ते सांगू शकत नाही, परंतु ट्रीटमेंट आपण सर्वांना चालू केलेली आहे. आणि तसंच काही जर वाटलं तर आपल्याकडं ॲम्ब्युलन्स स्टँड बाय ठेवलेले आहेत. जर पुढं रेफर करायची वेळ आली अतिदक्षता विभागाला तरी त्याची सोय केलेली आहे. आपली ज्या शाळेमध्ये हा प्रकार घडला तिथेही आपण ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टर पाठवून दिलेले आहेत, जेणेकरून तिथं जे राहिलेले इतर विद्यार्थी आहेत त्यांना काही त्रास होतोय का किंवा तसा जर त्रास असला तर त्यांना आपण आपल्या हॉस्पिटलला आणायची पण व्यवस्था केलेली आहे.